Hi, today we are going to learn lesson number 4, water safe for drinking. आज आपण चौथा लेसन बघणार आहोत. वॉटर सेफ फॉर ड्रिंकिंग. वॉटर म्हणजे पाणी, सेफ म्हणजे सुरक्षित आणि ड्रिंकिंग म्हणजे पिण्यासाठी सुरक्षित पाणी. ते आपण बघणार आहोत. ट्राय दिस, हे करून पहा. टेक अ ग्लास हाफ फुल ऑफ वॉटर. एक ग्लास घ्या आणि तो हाफ म्हणजे अर्धा पाण्याने भरून घ्या. ऍड अ स्पूनफुल ऑफ शुगर टू इट अँड स्टीर इट विथ अ स्पून. आणि त्या अर्धा पाण्याने भरलेला जो ग्लास आहे त्या ग्लासमध्ये स्पूनफुल म्हणजे एक चमचा भरून शुगर म्हणजे साखर टाका आणि तो चमच्याने स्टीर म्हणजे हलवा. सी व्हॉट चेंजेस टेक प्लेस. आणि मग ते पाण्यामध्ये काय चेंज होत आहे, काय फरक पडत आहे ते बघा. रिपीट दिस एक्सपेरिमेंट विथ ईच ऑफ द सबस्टन्सेस मेन्शन बिलो. आणि हाच प्रयोग, कुठला प्रयोग? अर्धा ग्लास पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये एक चमचा साखर टाकली. हा आपण आता जो प्रयोग केला होता तोच प्रयोग परत करायचा आहे आणि त्यामध्ये खाली मेन्शन केलेले, खाली दिलेले पदार्थ टाकायचे आहे. वॉश द ग्लास क्लीन एव्हरी टाइम यू टेक द नेक्स्ट सबस्टन्स. जेव्हा तुम्ही दुसरा पदार्थ घेणार असाल तेव्हा ग्लास व्यवस्थित स्वच्छ धुवायचा. ठीक आहे. आता पहिल्यांदा आपण अर्ध्या ग्लासामध्ये अर्धा पाण्याने भरलेला ग्लास घेतला, त्याच्यामध्ये साखर टाकली आणि ती हलवली. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट दुसरा सबस्टन्स काय घेणार आहोत? दुसरा पदार्थ घेणार आहोत कॉमन सॉल्ट. म्हणजे आपण जे घरामध्ये मीठ वापरतो, भाजी करताना आपली आई जे मीठ वापरते ते मीठ घ्यायचं. एक चमचाभर मीठ अर्धा ग्लास पाण्यामध्ये टाकायचं, ते हलवायचं आणि निरीक्षण करायचं की त्या पाण्यामध्ये काय चेंजेस होत आहेत. त्याचप्रमाणे हनी घ्यायचा म्हणजे मध घ्यायचा आणि प्रत्येक वेळेस वेगळा पदार्थ घ्यायच्या आधी तो ग्लास पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. ठीक आहे. मग मध टाकायचा. वॉशिंग सोडा म्हणजे कपडे धुण्याची पावडर. पावडर्ड ॲलम म्हणजे तुरटीची पावडर वापरायची आहे. सँड म्हणजे वाळू. व्हीट फ्लोअर गव्हाचे पीठ. सॉडस्ट म्हणजे लाकडाचा भुसा. टर्मरिक पावडर म्हणजे हळद. अँड सम ऑइल म्हणजे तेल. तर हे सगळे पदार्थ घेऊन वरचा एक्सपेरिमेंट आपल्याला रिपीट करायचा आहे, परत करायचा आहे. मग त्याच्यावरून आपल्याला काय कळेल? व्हॉट डू यू सी. मग तुम्हाला काय दिसेल? शुगर, सॉल्ट, वॉशिंग सोडा, ॲलम डिसअपियर इन द वॉटर. तर शुगर म्हणजे साखर, सॉल्ट म्हणजे मीठ, वॉशिंग सोडा म्हणजे कपडे धुण्याची पावडर सोडा, ॲलम म्हणजे तुरटी, हे सगळे पाण्यामध्ये आपल्याला दिसत नाहीत. डिसअपियर म्हणजे नाहीसे होतात. दे डिझॉल्व कम्प्लिटली इन द वॉटर. डिझॉल्व म्हणजे विरघळणे, ते पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळतात. बट सँड, सॉडस्ट, टर्मरिक पावडर, ऑइल डू नॉट डिसअपियर इवन ऑन स्टीरिंग. पण वाळू, लाकडाचा भुसा, हळद आणि तेल हे स्टीरिंग म्हणजे हलवल्यानंतर सुद्धा नाहीसे होत नाहीत. दे डू नॉट डिझॉल्व, ते विरघळत नाहीत. व्हॉट डज दिस टेल्स अस. मग याच्यावरून आपल्याला काय कळतं? सम सबस्टन्सेस डिझॉल्व इन वॉटर व्हाईल सम सबस्टन्सेस डू नॉट. की काही पदार्थ, सबस्टन्सेस म्हणजे पदार्थ, पाण्यामध्ये विरघळतात आणि काही पदार्थ पाण्यामध्ये विरघळत नाही. द सबस्टन्स दॅट डिझॉल्व इन वॉटर स्प्रेड्स थ्रू आउट द वॉटर. म्हणजे जे सबस्टन्स पाण्यामध्ये विरघळतात, ज्याला आपण विरघळणे म्हणतो, म्हणजेच काय, ते पाण्यामध्ये सगळीकडे पसरतात. स्प्रेड म्हणजे पसरणे. व्हेन सॉल्ट डिझॉल्व्स इन वॉटर द वॉटर इन द कंटेनर टेस्ट सॉल्टी. जेव्हा मीठ पाण्यामध्ये विरघळतं तेव्हा त्या कंटेनर मधील, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण ते मीठ विरघळवलं आहे पाण्यामध्ये, तर ते पाणी कसं बनतं? सॉल्टी, खारट बनतं. वेन शुगर डिझॉल्व्स द वॉटर टेस्ट स्वीट. आणि जेव्हा आपण साखर विरघळते तेव्हा ते पाणी गोड बनते. स्वीट म्हणजे गोड. अ न्यू टर्म. आता आपल्याला एक नवीन शब्द बघणार आहोत. सोल्युशनला शुद्ध मराठी, वैज्ञानिक मराठीमध्ये द्रावण असं म्हटलं जातं. तर द्रावण म्हणजे काय?
तर ते थोडक्यात एक मिक्सचरच असतं. आपण बघूयात. व्हेन अ सबस्टन्स डिझॉल्व इन वॉटर, अ मिक्सचर ऑफ दॅट सबस्टन्स अँड वॉटर इज फॉर्म. जेव्हा तुम्ही एखादा पदार्थ पाण्यामध्ये विरघळवता, एखादा पदार्थ जेव्हा पाण्यामध्ये विरघळतो पूर्णपणे, तेव्हा तो पदार्थ आणि पाणी याचं मिश्रण तयार होतं. ठीक आहे, मिक्सचर म्हणजे मिश्रण तयार होतं. आणि याच मिश्रणाला, दिस मिक्सचर इज कॉल्ड द सोल्युशन ऑफ दॅट सबस्टन्स. आणि याच मिश्रणाला त्या पदार्थाचं द्रावण असं म्हटलं जातं. म्हणजे सोल्युशनला मराठी शब्द आहे द्रावण, आणि म्हणजेच मिश्रण. If someone gets loose motions, we give them a solution of salt and sugar to drink. जर एखाद्याला लूज मोशन्स म्हणजे काय, तर जुलाब होत असतील, तर आपण अशा वेळेस काय करतो, त्याला मीठ आणि साखरेचं पाणी प्यायला देतो की नाही, त्याचं मिक्सचर तयार करून ते प्यायला देतो. दिस सोल्युशन इज कॉल्ड ORS और ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. आणि हे जे आपण द्रावण तयार केलं, म्हणजेच हे जे मिश्रण तयार केलं, कशाचं, मीठ, साखर आणि पाणी, तर यालाच ORS असं म्हटलं जातं. ORS, O म्हणजे ओरल, R म्हणजे रिहायड्रेशन आणि S फॉर सोल्युशन. म्हणजे की जेव्हा जुलाब होत असतात तर आपल्या शरीरातलं सगळं पाणी निघून जातं, म्हणून आपल्याला डिहायड्रेशन होतं. डिहायड्रेशन म्हणजे शरीरातलं पाणी सुकून जाणे, आणि आपल्या शरीरामध्ये पाण्याची पातळी पूर्ववत होण्यासाठी आपण ते मीठ साखरेचं पाणी पितो. तर त्यामुळे आपलं परत काय होतं, रिहायड्रेशन, म्हणजे आपल्या पाण्याची लेवल परत आहे तशीच होते, आणि ते आपण ओरली घेतो, म्हणून त्याला म्हणतात, ओरली म्हणजे तोंडावाटे पितो, म्हणून त्याला म्हणतात ओरल रिहायड्रेशन सोल्युशन, ORS असं म्हटलं जातं. आपल्याला डॉक्टर देतात बघा, एक पावडरचा पाऊच देतात, तो ORS असतो जेव्हा आपल्याला जुलाब होत असतील तेव्हा. ठीक आहे. अ पेशंट इन अ हॉस्पिटल इज समटाइम्स पुट ऑन सलाइन दॅट इज ऑन अ सोल्युशन ऑफ सॉल्ट इन वॉटर. आता कधी कधी मग पेशंटला सलाईन लावतात दवाखान्यामध्ये, तुम्ही बघितलेलं असेल, इथे दाखवले बघा, अशी एक सलाईनची नळी लावलेली असते, आणि ह्या ज्या बॉटलमध्ये आहे तर ते सलाईनचं लिक्विड असतं. तर ते सोल्युशन कशापासून बनलेलं असतं, तर पाणी आणि मिठाचं सोल्युशन असतं ते. समटाइम्स अदर मेडिसिन्स मे अल्सो बी गिवन थ्रू सलाईन. आणि कधी कधी ह्याच्यामध्ये इंजेक्शनने दुसरी औषधं सुद्धा सोडली जातात, मग त्या वाटे ती आपल्या सलाईन वाटे आपल्या बॉडीमध्ये जातात, आपल्या शरीरामध्ये जातात. दीज आर एक्झाम्पल्स ऑफ युजफुल सोल्युशन्स. हे जे तुम्हाला वरती सांगितलं ORS आणि सलाईन, तर हे आपल्याला युजफुल, आपल्याला अतिशय उपयोगी असणारे सोल्युशन्स आहेत, द्रावण आहेत. डू यू नो, तुम्हाला हे माहित आहे का, सी वॉटर इज सॉल्टी टू टेस्ट बिकॉज इट इज नथिंग बट अ सोल्युशन ऑफ सॉल्ट दॅट ऑकर्स नॅचरली. आता सी वॉटर, समुद्राचं पाणी, माहित आहे का तुम्हाला, ते खारट असतं, हो की नाही, सॉल्टी त्याची टेस्ट असते, खारट असतं चवीला. का असतं, कारण ते नॅचरलीच मिठाचं सोल्युशन आहे, नॅचरलीच त्या पाण्यामध्ये मीठ असतं, आणि म्हणजेच ते मीठ आणि पाणी याचं ते सोल्युशन असतं. वी कॅन नॉट यूज सी वॉटर फॉर ड्रिंकिंग. आणि आपण समुद्राचं पाणी पिण्यासाठी वापरू शकत नाही. वॉटर ऑफ डिफरंट वेल्स मे हॅव डिफरंट टेस्ट. तर वेल्स म्हणजे विहिरी, वेगवेगळ्या विहिरींचं जे पाणी आहे तर त्याची चव वेगवेगळी असू शकते. व्हॉट इज दॅट सो, हे कशामुळे होतं. सम सबस्टन्सेस फ्रॉम द ग्राउंड डिझॉल्व इन द वॉटर. आता विहीर कुठे खणलेली असते माहिती, विहीर जमिनीमध्ये असते, मग त्या जमिनीमध्ये जे पदार्थ प्रेझेंट आहेत, त्या जमिनीमध्ये जे पदार्थ आहेत तर ते त्या पाण्यामध्ये विरघळलेले असतात, आणि म्हणून प्रत्येक विहिरीचं पाणी आपल्याला चवीला वेगवेगळं लागतं. दे गिव्ह अ टेस्ट टू द वेल वॉटर. आणि ते जे पदार्थ असतात जमिनीमध्ये त्याच्यामुळे त्या विहिरीच्या पाण्याची चव ठरते. बट इफ देर इज नथिंग डिझॉल्व इन वॉटर, वॉटर हॅज नो टेस्ट. पण जर पाण्यामध्ये काहीही विरघळलेलं नसेल तर पाण्याला काहीही टेस्ट नाही. आपण 3rd स्टँडर्ड मध्ये बघितलं, वॉटर इज टेस्टलेस असतं.
हो ना, म्हणजे जे नॉर्मल पाणी आहे, नॅचरल पाणी आहे, जे जर तुम्ही पावसाचं पाणी पडतंय आणि ते एका ग्लासमध्ये गोळा केलं तर त्या पाण्याला काहीही चव नाही, कारण ते ॲज इट इज ढगातून खाली पडलेलं आहे. पण ते जेव्हा जमिनीवर पडतं मग जमिनीमधले पदार्थ त्याच्यामध्ये ॲड होतात, मग ते विहिरीत जातं, म्हणून पाण्याला आपल्याला टेस्ट लागते. ठीक आहे. पण नॅचरली वॉटरला, पाण्याला कोणतीही चव नसते. When we remove the lid of a soda water bottle, bubbles fizz out of it. जेव्हा तुम्ही एखाद्या सोडा पाण्याची बाटली आहे तर तिचं झाकण काढता, तेव्हा त्याच्यामधून असे बुडबुडे बाहेर येतात. तुम्ही जर कुठलंही कोल्ड्रिंक बघितलं असेल, कोका कोला, पेप्सी कोला, तर ते आपण जेव्हा उघडतो त्या बॉटलचं झाकण, तेव्हा असे पटकन हवा बाहेर येते किंवा बुडबुडे बाहेर येतात. टू मेक सोडा वॉटर, मग हे जे सोडा वॉटर आहे ते बनवण्यासाठी अ गॅस कॉल्ड कार्बन डायऑक्साइड इज डिझॉल्व इन वॉटर अंडर प्रेशर. तर हे सोडा पाणी बनवण्यासाठी काय केलं जातं माहिती? खूप दाबाखाली, प्रेशर खाली त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साइड हा जो वायू आहे तर तो पाण्यामध्ये विरघळला जातो. When the lid is removed, the pressure reduces and the gas bubbles out. आणि मग जेव्हा आपण ते झाकण उघडतो, आधी काय केलेला असतो, खूप प्रेशरमध्ये तो कार्बन डायऑक्साइड वायू त्या पाण्यामध्ये मिक्स केलेला असतो आणि त्या प्रेशरने ते झाकण टाईट बसवलेलं असतं. जेव्हा आपण ते झाकण उघडतो तर त्या कार्बन डायऑक्साइडवरच्या त्या गॅसवरचं काय होतं, प्रेशर कमी होतं आणि फस असे आवाज करून तो जो गॅस आहे कार्बन डायऑक्साइड वायू तो बाहेर पडतो बबल्सच्या रूपात, बुडबुड्यांच्या रूपामध्ये. ट्राय दिस, तुम्ही हे करून पहा. फिल अ लार्ज कंटेनर विथ वॉटर, असा एक मोठा काहीतरी कंटेनर किंवा भांड घ्या आणि त्याच्यामध्ये पाणी भरा. कलेक्ट द फॉलोइंग आर्टिकल्स, खालील वस्तू गोळा करा. फ्रॉम युअर कंपास बॉक्स, तुमच्या कंपासच्या बॉक्समधून काय काय घ्यायच्यात वस्तू? अ प्लास्टिक रूलर, प्लास्टिकची पट्टी, अँड इरेझर, खोडरबर, अ पेन्सिल, पेन्सिल घ्या, अ शार्पनर घ्या, अ रबर बँड घ्या, रबर घ्या असा. त्यानंतर द कंपास, कंपास म्हणजे कंपास बॉक्स नाही, असं हे कंपास असतं ना ज्याने आपण सर्कल काढतो, वर्तुळ काढतो, ते घ्यायचं. फ्रॉम युअर हाऊस, तुमच्या घरातून काय घेणार? अ स्टील स्पून, स्टीलचा चमचा घ्या ज्याने आपण पोहे वगैरे खातो तो. अ प्लास्टिक स्पून, प्लास्टिकचा चमचा घ्या. सम ग्राउंड नट शेल्स, ग्राउंड नट शेल्स म्हणजे आपण ज्या शेंगा खातो ना, ज्याच्यामध्ये शेंगदाणे असतात, तर ते शेंगदाणे घ्यायचे नाही, त्याची जी टरफले असतात ती घ्यायची. अँड आयर्न नेल, लोखंडाचा खिळा. अ स्क्रू, स्क्रू घ्यायचा. अ कॉइन, कॉइन म्हणजे 1-2 रुपयाचं नाणं असतं ते घ्यायचं. फ्रॉम आउटडोअर्स, घराच्या बाहेरून काय घ्यायचं? स्टोन्स म्हणजे दगड, लिटिल ट्विंग्स म्हणजे गवताच्या काड्या, लीव्ज म्हणजे पाने, सॉइल म्हणजे माती. पुट दीज थिंग्स इन द वॉटर, या सगळ्या वस्तू पाण्यामध्ये टाकायच्या. अँड सी वेदर इच ऑफ देम सिंक ऑर फ्लोट्स, आणि मग बघायचं की याच्यामधले प्रत्येक वस्तू सिंक म्हणजे बुडतीये का फ्लोट म्हणजे वरती तरंगतीये, ते तुम्ही ऑब्झर्व करा, नीट निरीक्षण करा. व्हॉट डू यू सी, तुम्हाला काय दिसते? द इरेझर, शार्पनर, स्टील स्पून, नेल, स्क्रू, स्टोन्स, कॉइन अँड द कंपास and the soil sinks in the water while the other things float. मग तुम्ही काय बघितलं? तर इरेझर, शार्पनर, स्टीलचा चमचा, खिळा, स्क्रू, दगड, पैशाचे कॉइन, कंपास आणि माती ही काय झाली? त्या पाण्यामध्ये सिंक झाली, बुडाली आणि ज्या राहिलेल्या गोष्टी आहेत तर त्या पाण्यावरती तरंगल्या. व्हॉट डज दिस टेल्स अस, याच्यावरून आपल्याला काय समजतं? सम थिंग्स फ्लोट ऑन वॉटर व्हाईल सम थिंग्स सिंक इन इट. तर आपल्याला ह्याच्यावरून काय समजतं की काही गोष्टी पाण्यावर तरंगतात तर काही पाण्यामध्ये बुडतात. द थिंग्स दॅट फ्लोट आर लायटर दॅन वॉटर. मग आता ज्या वस्तू फ्लोट म्हणजे पाण्यावरती तरंगतात तर त्या लायटर म्हणजे हलक्या असतात, वजनाने पाण्यापेक्षा हलक्या असतात, त्याच्यामुळे त्या तरंगतात. द थिंग्स दॅट सिंक आर हेवियर दॅन वॉटर.
आणि ज्या गोष्टी बुडतात, ज्या वस्तू बुडतात पाण्यामध्ये, त्या पाण्यापेक्षा जड असतात. हेवियर म्हणजे जड असतात. ट्राय दिस. हे करून बघा. टेक सम मडी वॉटर इन अ बिग बीकर. एका मोठ्या भांड्यामध्ये चिखलाचं किंवा गढूळ पाणी घ्या. इफ यू डू नॉट फाइंड मडी वॉटर, जर तुम्हाला ते चिखलाचं पाणी किंवा गढूळ वॉटर नाही मिळालं, गढूळ पाणी नाही मिळालं, देन मेक सम बाय ऍडिंग. मग ते कसं तयार करायचं ते सांगितलं आहे. सम सॉइल, थोडी माती घ्या. पीसेस ऑफ ड्राय ट्विग्स, वाळलेल्या गवताच्या काड्या घ्या. स्ट्रॉ घ्या आणि लीव्ज म्हणजे झाडांची पाने घ्या. एक्सेट्रा टू वॉटर, आणि ते पाण्यामध्ये ऍड करा, पाण्यामध्ये ते टाका. मग तुमचं मडी वॉटर तयार होईल. नाऊ अलाव दिस बीकर टू स्टँड स्टील फॉर 4 or 5 hours. मग ते पाणी जे आपण ह्या बीकरमध्ये घेतलेलं आहे, चिखलाचं पाणी, घाण गढूळ पाणी, तर ते तसंच एक त्या भांड्यामध्ये 4 ते 5 तासासाठी ठेवा. व्हॉट डू यू सी? मग तुम्हाला काय दिसेल? 4-5 तासानंतर तुम्हाला काय दिसेल? द पार्टिकल्स ऑफ सॉइल सिंक इन द वॉटर अँड फॉर्म अ लेयर ऑर सेडिमेंट ॲट द बॉटम. मग तुम्हाला काय दिसेल की जे मातीचे जे कण आहेत ते पाण्यामध्ये बुडतात आणि खाली एक त्याचा असा लेयर, तळाला त्याचा एक थर तयार होतो. लेयर म्हणजे थर तयार होतो किंवा त्याला सेडिमेंट म्हणजे त्याचा एक गाळ असा इथे जमा होतो. बट ट्विग्स अँड अदर रबिश फ्लोट ऑन द वॉटर. पण जे ट्विग्स होते, वाळलेल्या गवताच्या काड्या होत्या आणि दुसरी काही जी घाण होती ती पाण्यावरती तरंगते. इट टेक्स अ लॉंग टाइम फॉर द सेडिमेंट टू फॉर्म. आणि हे असं जे गाळ साठण्यासाठी खूप वेळ लागतो. व्हॉट डज दिस टेल अस? मग याच्यावरून आपल्याला काय समजतं? पार्टिकल्स ऑफ सॉइल आर हेवियर दॅन वॉटर. मातीचे जे कण आहेत ते पाण्यापेक्षा जड होते. बट बिकॉज दे आर व्हेरी स्मॉल दे टेक अ लॉंग टाइम टू सेटल टू द बॉटम ऑफ द वॉटर. पण ते आकाराने खूप छोटे असल्यामुळे त्यांना तळाशी जाण्यासाठी, तळाशी जमा होण्यासाठी खूप वेळ लागला. त्याच्या बदल्यात जर तुम्ही मोठा दगड टाकला असता तर तो दगड पटकन खाली गेला असता. पण हे मातीचे कण छोटे छोटे असल्यामुळे त्यांना खाली जमण्यासाठी खूप वेळ लागतो. लीव्ज, ट्विग्स एक्सेट्रा आर लायटर दॅन वॉटर. झाडांची पाने, वाळलेल्या गवताच्या काड्या ह्या पाण्यापेक्षा हलक्या असतात. नाऊ द वॉटर ॲपियर्स मच क्लीनर अँड ट्रान्सपरंट दॅन इट वॉज. आणि आता ते पाणी पहिल्यापेक्षा जास्त स्वच्छ आणि ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक दिसते. इथे दिसते बघा, हे मडी वॉटर आहे, तर त्याच्या इथे खाली तळाला गाळ साठलाय आणि हळूहळू अजून तो साठतोय आणि हे नंतर इथे गाळ साठलेला आहे. ते पाणी क्लीन आणि स्वच्छ आणि पारदर्शक झालेलं आहे. The process of allowing heavier particles to settle to the bottom of still water is called settling. पाणी असे स्टील म्हणजे स्थिर ठेवायचं, त्याला अजिबात हलवायचं नाही. पाणी असे स्थिर ठेवून जे जड कण आहेत मातीचे ते तळाशी जमा होऊ देणे यालाच म्हणतात पाणी निवळणे. Without disturbing the sediment, pour the water above it into 2 smaller beakers. आता जो खाली गाळ साठला आहे त्या गाळाला अजिबात धक्का लागून द्यायचा नाही आणि ते वरचं जे स्वच्छ पाणी आहे ते दुसऱ्या 2 भांड्यांमध्ये, 2 बीकर्समध्ये भरायचं. Even though this water appears much cleaner than before, there are still some fine particles of soil and some rubbish floating in it. आता जरी हे पाणी पहिल्यापेक्षा खूप स्वच्छ दिसत असेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये अजून मातीचे खूप बारीक बारीक छोटे छोटे कण आहेत आणि काही घाण सुद्धा आहे जी त्या पाण्यावरती तरंगत आहे. नाव कॅरी आउट द फॉलोइंग एक्सपेरिमेंट्स युझिंग दीज 2 बीकर्स. लेबल देम 1 and 2.
आता जे आपण पाणी ओतलं, जे स्वच्छ पाणी 2 बीकरमध्ये गोळा केलं, त्या बीकरला नाव द्यायचं, फर्स्ट नंबर आणि सेकंड नंबर असे त्यांना नंबर द्या आणि खालचे प्रयोग करायचे आपल्याला त्याच्यासोबत. ट्राय दिस, हे करून बघा. टेक अ पीस ऑफ ॲलम अँड स्विल इट वन्स इन द वॉटर इन द फर्स्ट बीकर. आता पहिलं जे भांडं आहे त्या पाण्यामध्ये तुरटीचा एक तुकडा घ्यायचा. तुरटी जी दुकानामध्ये सहज उपलब्ध होते, सहज भेटते, ती तुरटी घ्यायची आणि ती स्विल म्हणजे ती फिरवायची त्या पाण्यामध्ये फक्त एकदा. लिव्ह दिस बीकर अनडिस्टर्ब फॉर 2 or 3 hours. आता त्या भांड्याला अजिबात हलवायचं नाही आणि ते तसंच 2 ते 3 तास ठेवायचं. ठीक आहे. काय केलं आपण, त्या भांड्यामध्ये जे फर्स्ट नंबरचं भांडं आहे त्याच्यामध्ये तुरटी घेतली आणि ती एकदाच फिरवली आणि ते भांडं आता आपण 2-3 तास त्याला अजिबात हात लावायचा नाहीये. व्हॉट डू यू सी? मग 2-3 तासानंतर आपल्याला काय दिसतं? द पार्टिकल्स फ्लोटिंग इन वॉटर स्लोली सेटल टू द बॉटम. आता त्या पाण्यामध्ये जे मातीचे छोटे छोटे पार्टिकल्स होते, कण होते, ते पाण्याच्या तळाशी खाली जाऊन बसतात. अँड द वॉटर इन द अप्पर पार्ट बिकम्स ट्रान्सपरंट. आणि जे वरचं पाणी आहे ते पूर्णपणे पारदर्शक, ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक, म्हणजे ज्याच्यातून आपण आरपार बघू शकतो अशा प्रकारचं दिसतं. द ट्विग्स अँड स्ट्रॉ स्टील कीप फ्लोटिंग ऑन द वॉटर. जे वाळलेल्या गवताचे तुकडे होते ते, स्ट्रॉ अजून सुद्धा पाण्यावरती तरंगतच असते. व्हॉट दिस टेल अस? आपल्याला ह्याच्यावरून काय समजतं? स्विर्लिंग ॲलम इन वॉटर हेल्प द सॉइल पार्टिकल्स इन मडी वॉटर टू सेटल डाऊन. जेव्हा आपण ती तुरटी फिरवतो पाण्यामध्ये तेव्हा ती तुरटी त्या मातीच्या कणांना खाली सेटल होण्यासाठी, खाली जमण्यासाठी मदत करते. टेक अनादर बीकर, प्लेस अ टी स्टेनर ओव्हर इट. आता दुसरं बीकर घ्या. सेकंड नंबरचा जो बीकर होता ना, ते भांडं होतं ना पाण्याचं, ते घ्या आणि त्याच्यावरती टी स्टेनर म्हणजे चहा गाळायची जी गाळणी असते ना ती ठेवा. फोल्ड अ पीस ऑफ फाईन कॉटन क्लॉथ इनटू 4 layers. आता एक सुती कापड घ्या आणि त्याच्या 4 लेयर होतील अशी घडी घाला. मेक इट मॉइस्ट अँड स्प्रेड इट ओव्हर द स्टेनर. ते थोडंसं ओलं करा आणि ते त्या गाळणीवरती ठेवा. नाऊ पोअर द वॉटर इन बीकर 2 in a thin stream on the folds of the cloth. ठीक आहे. आता ते काय करायचं की जे सेकंड नंबरचं बीकर होतं ना, हे त्याच्यावरती आपण काय ठेवली, गाळण ठेवली, त्याच्यावरती सुती कापडाचे 4 लेयर ठेवले आणि त्याच्यामध्ये पाणी ओतलेलं आहे. व्हॉट विल यू सी? आता तुम्हाला काय दिसतंय? द रबिश अँड सॉइल पार्टिकल्स रिमेन्स ऑन द क्लोथ. जे रबिश होतं म्हणजे गवताच्या काड्या, झाडांची पाने, ते सगळं आणि थोडेसे सॉइलचे जे पार्टिकल्स आहेत, मातीचे कण आहेत, तर ते त्या कापडावरती राहतात. द वॉटर कलेक्ट्स इन द बीकर बिलो. आणि त्या बीकरमध्ये खाली ते पाणी गोळा होतं. इट लुक्स ट्रान्सपरंट. ते सुद्धा ट्रान्सपरंट दिसते. व्हॉट डज दिस टेल अस? याच्यावरून आपल्याला काय समजतं? इफ वी स्टेन मडी वॉटर इट हेल्प्स टू मेक इट क्लीन. दिस प्रोसेस इज कॉल्ड फिल्ट्रेशन. आणि जर आपण गढूळ पाणी स्ट्रेन म्हणजे गाळून घेतलं तर त्यामुळे आपल्याला पाणी स्वच्छ होण्यास मदत मिळते आणि या प्रोसेसला फिल्ट्रेशन असं म्हणतात. फिल्ट्रेशन म्हणजे गाळणे. आफ्टर डुईंग दिस एक्सपेरिमेंट थ्रो द वॉटर इनटू द सॉइल अँड वॉश युअर हँड्स विथ सोप अँड क्लीन वॉटर. आता हे प्रयोग झाल्यानंतर ते पाणी आहे ते मातीमध्ये ओतून द्या आणि तुमचे हात साबणाने आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. अ न्यू टर्म, नवीन शब्द शिकूयात. पोर्टेबल वॉटर. वॉटर सेफ फॉर ड्रिंकिंग. पोर्टेबल म्हणजे पिण्यायोग्य पाणी
आता त्याला शास्त्रीय भाषेमध्ये म्हणतात निर्धोक पाणी, म्हणजे ज्या पाण्यापासून आपल्याला काही धोका नसतो ते पाणी पिण्यासाठी योग्य आहे. वॉटर दॅट does not endanger our health in any way when we drink it is called safe drinking water or potable water. म्हणजे जे पाणी पिल्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारे आपल्या शरीराला, आपल्या आरोग्याला काहीही त्रास होत नाही, त्याला म्हणतात पिण्यायोग्य पाणी. आणि ते पाणी पिण्यासाठी सुरक्षित आहे आणि त्यालाच पोर्टेबल वॉटर म्हणजे पिण्यायोग्य पाणी असं म्हटलं जातं. वी हॅव सीन सम मेथड्स ऑफ मेकिंग मडी वॉटर क्लीन अँड ट्रान्सपरंट. आता आपण वरती काही पद्धत बघितल्या जेणेकरून गढूळ पाणी जे आहे ते स्वच्छ आणि पारदर्शक होतं. हाऊएव्हर सच वॉटर मे स्टील नॉट बी पोर्टेबल. आणि तरी सुद्धा हे असलं पाणी पिण्यासाठी योग्य नाही आहे. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का? इन द रेनी सीझन, पावसाळ्यामध्ये, द वॉटर ऑफ रिव्हर्स अँड स्ट्रीम्स बिकम्स मडी. नदीचे, झऱ्यांचे पाणी हे मडी बनतं, गढूळ बनतं. व्हाय डू वी नॉट ड्रिंक दॅट वॉटर. पावसाळ्यात नदी नाल्यांमधील पाणी गढूळ होते, मग ते आपण पितो का तेव्हा? वेन ऑन ॲन एक्सर्शन म्हणजे सहल, पिकनिक. If you find that the water of a spring or well there has a bad smell, would you drink it? जर तुम्ही सहलीला गेला आहात, पिकनिकला गेला आहात आणि तुम्हाला असं आढळून आलं की तिथले जे झरे आहेत किंवा जी विहीर आहे तर तिथल्या पाण्याचा घाण वास येत आहे, तर तुम्ही ते प्याल का? नाही पिणार. वॉटर सेफ फॉर ड्रिंकिंग, पोर्टेबल वॉटर, पिण्यायोग्य पाणी आपण बघणार आहोत. ड्रिंकिंग वॉटर मस्ट बी सेफ फॉर अवर हेल्थ. पिण्याचं पाणी हे आपल्या आरोग्यासाठी सुरक्षित असलंच पाहिजे. प्युअर वॉटर हॅज नो टेस्ट, स्मेल ऑर कलर. स्वच्छ पाण्याला चव नसते, वास नसतो आणि कलर सुद्धा, रंग सुद्धा नसतो. इफ वॉटर हॅज अ कलर ऑर अ फाऊल स्मेल, वन मस्ट अवॉइड ड्रिंकिंग इट. जर पाण्याला काही रंग असेल किंवा त्याचा घाण वास येत असेल तर ते पाणी पिणे टाळावे. इट कॅन मेक अस इल, त्यामुळे आपण आजारी पडू शकतो. वेन वी गेट मडी वॉटर ड्युरिंग द रेन्स वी अलाव इट टू सेटल बिफोर युजिंग इट. जेव्हा आपल्याला पावसाळ्यामध्ये गढूळ पाणी येतं तेव्हा आपण ते पाणी सेटल, त्याचं गाळ तळाशी साठण्याची वाट बघतो ते वापरण्याआधी. इफ नेसेसरी वी यूज ॲलम ऑर वी फिल्टर द वॉटर. जर गरज पडलीच तर आपण तुरटी फिरवतो किंवा ते पाणी गाळून घेतो. इट्स मडीनेस डिसअपियर्स अँड द वॉटर लुक्स क्लीन अँड ट्रान्सपरंट. तर त्याचा गढूळपणा निघून जातो आणि ते पाणी स्वच्छ आणि पारदर्शक दिसतं. कॅन वी से दॅट इट इज नाऊ सेफ फॉर ड्रिंकिंग. मग आपण असं म्हणू शकतो का ते पाणी पिण्यासाठी योग्य आहे? लेट अस लर्न सम मोर अबाउट दिस. आपण याबद्दल अजून काही शिकूयात. तर ते पाणी पिण्यासाठी योग्य नसतं, तर ते कसं ते पुढे आपण बघूयात. न्यू टर्म्स, काही नवीन शब्द. मायक्रो म्हणजे व्हेरी व्हेरी स्मॉल, खूपच छोटे, जे आपल्या डोळ्यांना सुद्धा दिसू शकत नाही. ऑर्गॅनिझम्स, अ लिव्हिंग थिंग्स म्हणजे सजीव. मायक्रो ऑर्गॅनिझम्स, अ लिव्हिंग थिंग दॅट कॅन नॉट बी सीन बाय नेकेड आय ऑर इवन विथ अ मॅग्निफाईंग ग्लास. म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय, तर सूक्ष्मजीव म्हणतात त्यांना. सूक्ष्म म्हणजे खूपच छोटे. तर ते इतके छोटे असतात, इतके छोटे सजीव असतात की जे आपल्या नेकेड आय म्हणजे आपण आपल्या अशा डोळ्यांनी, उघड्या डोळ्यांनी त्यांना बघू शकत नाही, किंवा जे भिंगाचा जी ग्लास आहे, भिंगाची जी काच आहे त्याने सुद्धा आपण त्यांना बघू शकत नाही. मायक्रोस्कोप, सूक्ष्मदर्शी असं त्याला म्हणतात. अन इन्स्ट्रुमेंट फॉर लुकिंग ॲट व्हेरी व्हेरी स्मॉल थिंग्स विच वी कॅन नॉट सी विथ अवर आईज ऑर इवन थ्रू अ मॅग्निफाईंग ग्लास. तर हे सूक्ष्मदर्शी तुम्हाला इथे दाखवले बघा, असे तुम्हाला प्रयोगशाळेमध्ये तुमच्या दिसेल.
जेव्हा तुम्ही एक्सपेरिमेंट कराल, प्रयोग कराल, तेव्हा तुम्हालाही तिथे दिसेल. तर ही सूक्ष्मदर्शी म्हणजे काय, की जे असे छोटे छोटे सजीव आहेत किंवा छोट्या छोट्या वस्तू आहेत ज्या आपल्या डोळ्यांना किंवा भिंगाच्या काचेमधून सुद्धा आपल्याला दिसत नाहीत, तर त्या बघण्यासाठी ह्या सूक्ष्मदर्शीचा, मायक्रोस्कोपचा वापर केला जातो. डू यू नो, तुम्हाला हे माहित आहे का? इफ वी टेक अ बीट ऑफ योगर्ट ऑर अ ड्रॉप ऑफ बटर मिल्क ऑन अ ग्लास स्लाइड अँड प्लेस द स्लाइड अंडर अ मायक्रोस्कोप, वी सी व्हेरी टायनी लिव्हिंग थिंग्स इन इट. जर आपण कणभर दही, योगर्ट म्हणजे दही, किंवा बटर मिल्क म्हणजे ताकाचा एक थेंब एका काचेच्या पट्टीवरती घेतला आणि ती पट्टी जी आहे ती इथे मायक्रोस्कोपच्या खाली ठेवली आणि आपण त्याच्यामधून जर बघितलं तर आपल्याला खूप छोट्या आकाराचे सजीव दिसतात. त्यांना सूक्ष्मजीव असं म्हणतात. दे आर कॉल्ड मायक्रो ऑर्गॅनिझम्स. त्यांनाच सूक्ष्मजीव असे म्हणतात. दीज मायक्रो ऑर्गॅनिझम्स कन्वर्ट मिल्क इनटू योगर्ट. आणि हेच सूक्ष्मजीव आहेत जे आपल्याला त्या मायक्रोस्कोप मधून दिसतात, तर ते दुधाला दह्यामध्ये रूपांतरित करतात. दे आर युजफुल फॉर अस. ते आपल्यासाठी उपयोगी असतात. बट ऑल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर नॉट युजफुल. पण सगळेच सूक्ष्मजीव उपयोगी नसतात. सम मायक्रो ऑर्गॅनिझम्स कॉज डिसीजेस वेन दे एंटर अवर बॉडी. काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स, काही सूक्ष्मजीव जर आपल्या शरीरामध्ये गेले तर आपण आजारी पडतो. दे आर सेड टू बी हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. त्यांना अपायकारक सूक्ष्मजीव असं म्हटलं जातं. हार्मफुल म्हणजे ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो. There are numerous kinds of microorganisms around us. आपल्या आजूबाजूला असंख्य प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम, सूक्ष्मजीव असतात. दे आर इन द सॉइल, इन वॉटर, इन एअर, ऑन रॉक्स, दॅट इज एनिवेअर अँड एव्हरीवेअर. ते मातीमध्ये असतात, पाण्यामध्ये असतात, हवेमध्ये असतात, दगडावरती असतात, इकडे तिकडे सगळीकडे असतात. Even if harmful microorganisms are present in water, we are not able to see them. जरी पाण्यामध्ये हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे हार्मफुल आहेत, आपल्याला अपायकारक सूक्ष्मजीव आहेत, ते पाण्यामध्ये असतील तरी ते आपल्या डोळ्यांना दिसणार नाही. म्हणजे नुसतं पाणी बघून आपण सांगू शकत नाही की ते स्वच्छ पाणी आहे की नाहीये. Now, though the water with such microorganisms looks transparent, would it be safe for drinking? मग असं पाणी जे आपल्याला पारदर्शक तर दिसत आहे, स्वच्छ तर दिसत आहे, पण त्याच्यामध्ये अशा प्रकारचे सूक्ष्मजीव आहेत, मग ते पिण्यासाठी योग्य आहे का? You may know that during the rainy season, we often hear of an outbreak of diarrhea or गॅस्ट्रिटिस. म्हणजे आपण पावसाळ्यामध्ये नेहमी ऐकतो की डायरियाची साथ आहे, म्हणजे जुलाब होत आहेत लोकांना, उलट्या होत आहेत. हो ना, असे खूप सारे लोक आजारी पडतात. At such time, we need to boil the water that has been cleaned by settling and filtration. मग अशा वेळेस जे आपण आधी पाहिलं की आपण जे सेटलिंग म्हणजे तळाशी गाळ जमा होणे, त्याच्यानंतर आपण ते पाणी फिल्टर करून घेतो, गाळून घेतो. मग असं जे स्वच्छ झालेलं पाणी आहे तर ते उकळून घेणं गरजेचं आहे. ओनली देन डज इट बिकम सेफ फॉर ड्रिंकिंग. आणि मग त्यानंतरच ते पिण्यासाठी सुरक्षित आहे. बॉइलिंग द वॉटर किल्स द मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन इट अँड प्रिव्हेंट डिसीजेस. मग पाणी उकळून घेतल्यानंतर, पाणी उकळल्यामुळे त्यात असलेले जे सूक्ष्मजीव आहेत, जे हार्मफुल सूक्ष्मजीव आहेत, ते मरून जातात आणि आपल्याला आजार होण्यापासून आपण वाचतो. म्हणून पाणी पावसाळ्यामध्ये, शक्यतो पावसाळ्यामध्ये तरी पाणी उकळूनच प्यावे. यूज युअर ब्रेन पॉवर. डोके चालवा. सम सबस्टन्सेस डू नॉट डिझॉल्व इन वॉटर. व्हॉट कुड बी द ॲडव्हान्टेज ऑफ दिस. काही जे पदार्थ आहेत ते पाण्यामध्ये विरघळत नाही, तर याचा काय फायदा आहे का? विचार करा.
आहे का याचा काही फायदा? तर हो आहे. ते पाण्यात डिझॉल्व्ह होत नाहीत, विरघळत नाहीत, म्हणून आपल्याला कळतं की पाण्यामध्ये काहीतरी पडलेलं आहे. आपण ते सहज बाजूला काढू शकतो. बरोबर. आता व्हॉट्स द सोल्युशन, याचं उत्तर काय आहे? मदर हॅड ब्रॉड सम क्युमिन सीड्स जिरा फ्रॉम द शॉप. आईने दुकानातून काही जिरं विकत घेतलेलं आहे. बट सम सँड गॉट मिक्स्ड विथ इट. पण त्याच्यामध्ये काही माती मिसळलेली आहे किंवा वाळू मिसळलेली आहे. मदर वॉन्ट्स द जिरा सीड्स क्लीन. आणि आईला ते जिऱ्याचे जे जिरं आहे ते स्वच्छ करायचं आहे. मग आई काय करेल? चाळून घेईल. जर छोटे छोटे कण असेल तर पडून जातील किंवा निवडून घेईल. व्हॉट वी हॅव लर्न, आपण या धड्यामधून काय शिकलो? सम सबस्टन्सेस डिझॉल्व इन वॉटर. काही पदार्थ पाण्यामध्ये विरघळतात. सम सबस्टन्सेस डू नॉट, पण काही पदार्थ विरघळत नाहीत. सम थिंग्स फ्लोट ऑन वॉटर, काही वस्तू पाण्यावरती तरंगतात. सम सिंक, काही बुडतात. अँड सेटल ॲट द बॉटम, आणि तळाशी त्या साठून राहतात, त्याचा थर तयार होतो. इन ऑर्डर टू ऑब्टेन क्लीन वॉटर मडी वॉटर इज अलाउड टू सेटल. जर आपल्याला स्वच्छ पाणी पाहिजे असेल तर ते गढूळ पाण्याला तळाशी आपल्याला साठून द्यावं लागतं. आफ्टर सेटलिंग द वॉटर इज क्लीन फर्दर बाय स्विर्लिंग ॲलम इन इट ऑर बाय फिल्ट्रेशन. आणि अशा प्रकारे जेव्हा पाणी सेटल होतं, पाण्याची गाळाचा थर साठतो, त्यावेळेस जे क्लीन झालेलं पाणी आहे ते अजून पुढे परत त्याच्यामध्ये तुरटी फिरवून किंवा गाळून आपण ते पाणी स्वच्छ करून घेऊ शकतो. इवन इन क्लीन ट्रान्सपरंट वॉटर मायक्रो ऑर्गॅनिझम्स कॅन बी प्रेझेंट. जरी ते पाणी स्वच्छ पारदर्शक दिसत असेल तरी त्याच्यामध्ये सूक्ष्मजीव असतात. इट इज नेसेसरी टू हॅव सेफ वॉटर फॉर ड्रिंकिंग. पिण्याचं पाणी सुरक्षित असणं, स्वच्छ असणं हे गरजेचं आहे. सो वॉटर मस्ट बी बॉइल्ड टू डिस्ट्रॉय एनी मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन इट. आणि म्हणून ते पाणी उकळून घेणे गरजेचं आहे, ज्याच्यामुळे त्या पाण्यामध्ये असलेले जे सूक्ष्मजीव आहे ते नष्ट होऊन जातील. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, इवन सच टायनी लिव्हिंग थिंग्स लाईक मायक्रो ऑर्गॅनिझम्स विच अवर आईज कॅन नॉट सी हॅव ग्रेट इम्पॉर्टन्स इन अवर लाईव्स. म्हणजे जरी ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे जे सूक्ष्मजीव आहेत जे आपल्याला डोळ्यांना दिसत नाहीत, तरी त्यांचा आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचा वाटा आहे, खूप महत्त्व आहे त्यांना. थँक्यू.